हे पहा ना, आपण एक वेगळ्या प्रकारचा झुणका बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण सिमला मिरची वापरून, ज्यांना कोणाला सिमला मिरची आवडत नसेल ना, तर या प्रकारे तुम्ही जर झुणका बनवला, तर त्यांना कोणाला कळणारच नाही की याच्यामध्ये सिमला मिरची वापरून बनवलेला आहे. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी ही भाजी कशी बनवलेली आहे. तर सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि राईट साईडला जी बेल आयकॉन असेल ती प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे नवीन नवीन रेसिपी येतील त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही हे पाहू शकाल. तर एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाका. तर आता आपण पाहूया हा झुणका आपण कसा बनवलेला आहे. तर याच्यासाठी मी ही अर्धा किलो सिमला मिरची घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून पुसून कोरडी अशी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये असे काप करून आपण दोन असे असे हे केलेले आहेत भाग. दोन भाग केलेले आहेत एका सिमला मिरचीचे आणि ह्याच्यामधले जे सगळ्या बिया असतात त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे छान असे बारीक बारीक मी कापून घेणार आहे. तुम्ही जर जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक कापून घेतलं ना तरी कळणार नाही कोणाला ह्याच्यामध्ये सिमला मिरची आहे ही. तर मी असे ह्या प्रकारेच असं जाडसर असं कापून घेणार आहे. तर ह्याच्यासाठी मी हा ठेचलेला लसूण घेतलेला आहे. लसूण ठेचून घ्यायचा. या मिरची घेतलेल्या आहेत, 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत कापून आणि 2 कांदे आणि हे बेसन आहे आणि हे सगळी सिमला मिरची आपण अशी कापून घेतलेली आहे. तर आता आपल्याला कढई गरम करून मंद गॅसवर आपल्याला हे बेसन असं छान असं खरपूस भाजून घेणार आहोत, थोडासा रंग बदलेपर्यंत. बेसनाला आपण करपवणार नाही तर मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो झुणका आहे याला खूप छान असा खमंग वास येईल आणि खूप छान लागेल टेस्टी. एकदा ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही सारखे सारखे बनवणार. तर आता हे सगळं बेसन आपण असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे बघा. रंग पण थोडासा आपण ह्याचा चेंज केलेला आहे. तर आता एका कढईमध्ये ना आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर 3 चमचे मी हे तेल घेतलेलं. हे तेल आपण छान असं गरम करून घेणार आहोत आणि 1 चमचा मी राईची फोडणी दिलेली आहे. राई तडतडली की लगेच आपल्याला ना ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण जिरं टाकणार आहोत आणि जिरं असं छान असं फुलून द्यायचं आहे. जिऱ्याचा स्वाद खूप छान येतो या झुणक्याला, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता हे जिरं छान असं फुललं, मग आपण लगेच ती मिरची कापून घेतलेली ना बारीक बारीक ती आपण टाकणार आहे. जर तुम्हाला असं नसेल आवडत तर तुम्ही काय करा, मिरची आणि लसूण असं एकत्र असं एका खलबत्त्यामध्ये ठेचलं ना, ठेचा केला तरी चालेल किंवा असं बनवलं तरी चालेल. तर मी हा लसूण ठेचून घेतलेला आणि मिरची अशी बारीक कापून घेतलेली ते तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहोत. आणि आता आपण जो बारीक कापलेला कांदा होता 2, ते पण ह्याच्यामध्ये छान असं खरपूस आपण फ्राय करणार आहोत, परतून घेणार आहोत. थोडासा कांद्याचा आपण रंग चेंज करणार आहोत, सॉफ्ट करून घेणार आहोत कांद्याला. जास्त शिजवायचं नाही आहे कांदा, थोडासा सॉफ्ट करायचा आहे, म्हणजे जे सिमला मिरची आणि कांद्याची जी टेस्ट आहे खूप छान लागते ह्या झुणक्यामध्ये. तर हे बघा आपण कांदा असा जास्त करपवलेला नाही आहे, थोडासा असा गुलाबीसरच रंग करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद वापरणार आहोत आणि मीठही आपण आता आत्ताच टाकून घेणार आहोत. तर तुम्हाला जर हे बघा हे हिंग पण टाकलेलं आहे मी. जर तुम्हाला हिरव्या मिरचीत नाही करायचं असेल तर तुम्ही लाल तिखटामध्ये केलं ना तरी अप्रतिम लागतं हा झुणका. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आता हे सगळं आपण परतवून घेतलेलं आहे. आता जी सिमला मिरची आपण कापून घेतलेली ना ती पण ह्याच्यामध्ये टाकून छान अशी परतवून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत. जे सिमला मिरचीला अंगचं पाणी आहे तेच आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत अंगच्या पाण्यातच. आता ह्याला छान अशी वाफ काढून घेणार आहोत सिमला मिरचीला, म्हणजे ह्याला थोडंसं असं पाणी सुटेल ना, मग जे आपण बेसन टाकू तर ह्या सिमला मिरचीच्या पाण्यामध्येच ह्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. तर हे बघा मस्तपैकी आपण वाफ काढून घेतलेली आहे बघा आणि छान अशी वाफ पण आलेली आहे आणि रंग थोडासा चेंज झालेला आहे, पाहताय ना तुम्ही. तर आता आपण हे छान असं परतवून घेतल्यामुळे, वाफ काढून घेतल्यामुळे छान असं खमंग ही भाजी होणार आहे. तर आता जे बेसन आपण भाजून घेतलेलं हे बघा, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. छान असं एकजीव करायचं आहे. बेसन ना आपल्याला सर्वात प्रथम ते आपण भाजूनच घेणार आहोत, डायरेक्ट कच्चं वापरू नका. तर बेसन थोडंसं भाजून घेणार आहोत आपण, म्हणजे ह्या झुणक्याला खूप छान असं खमंग टेस्ट येते. तर हे बघा हे सगळं आपण असं एकजीव मिक्स करून घेणार आहोत.
हे मिक्स झालं की पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनटासाठी मस्त अशी दणदणीत वाफ काढून घेणार आहोत. तर हे बघा छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. असं मोकळं फटफटीत होतं आणि ना हे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये पाणी न वापरल्यामुळे ही भाजी खराब नाही होणार किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा मिस्टरांच्या टिफिनला देऊ शकता. ज्यांना सिमला मिरची नाही आवडत ना, तर ह्या प्रकारे नक्की करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघा आपण मस्तपैकी 2 ते 3 मिनटं आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि आपला हा झुणका एकदम रेडी झालेला आहे. आता ह्याच्यावर आपण छान अशी कोथिंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि तुम्हाला जर हे टिफिनला द्यायचं असेल तर टिफिनमध्ये भरून किंवा जर आत्ता खायचं असेल तर डिशमध्ये मस्त सर्व करून भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर, चपातीबरोबर, तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर जरी खाल्लं ना तरी अशी खूप छान टेस्ट येते या भाजीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. एक छानशी कमेंट टाका आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमचा आजचा दिवस खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना.